माहीममध्ये अमित ठाकरेंच्या विरोधात सरवणकरांच्या मुला-मुलींनीही टीकास्त्र सोडले। अमित ठाकरेंचं कर्तृत्व काय? नवीन चेहरा आणून पिक्चर काढायचा आहे का? अशी टीका सरवणकरांच्या कन्या प्रिया सरवणकर यांनी केली। पाहूया। अहो काय पिक्चर काढताय का तुम्ही? नवीन फ्रेश चेहरा, काय कर्तृत्व? आडनाव हे कर्तृत्व असू शकतं का? सदा सरवणकरांच्या कन्या प्रिया सरवणकरांनी अमित ठाकरेंवर बोचरी टीका केली। नवीन चेहरा म्हणून प्रचार करताय, पिक्चर काढायचा आहे का? अमित ठाकरेंचं कर्तृत्व काय? अशी टीका प्रिया सरवणकरांनी केली। अहो काय पिक्चर काढताय का तुम्ही? नवीन फ्रेश चेहरा तो एका मूवीसाठी ठीक आहे ना? ज्याला जिथे ज्या गल्लीत उभा आहे त्या गल्लीच्या 5 समस्या जो नाही मांडू शकत तो नवीन चेहरा हवाय का तुम्हाला? हवाय का? कोणाला हवाय तो चेहरा? काय कर्तृत्व? माझा प्रश्न आहे, आडनाव हे कर्तृत्व असू शकतं का? फक्त हात हवारे केले म्हणजे आमदार नाही होता दादा होता येत? करणार का त्यांना आमदार? देणार का त्यांना साथ? माहीममध्ये अमित ठाकरे, शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत अशी तिहेरी लढत आहे। अमित ठाकरेंनी डोर टू डोर प्रचारही सुरू केला। मात्र सेलिब्रिटी म्हणत सरवणकरांच्या मुला-मुलींनी अमित ठाकरेंना घेरले। ते एक सेलिब्रिटीज आहेत, आम्हाला इकडे जनसामान्यांचा माणूस हवा, सेलिब्रिटी नको, जो लोकांचे प्रश्न सोडवेल असा माणूस हवा। ते नक्कीच मॉडेल आहेत, मॉडेलिंग ज्या प्रकारे करतात तशा प्रकारे आज त्यांची रॅली चालू आणि प्रचार ते करतात। एक बिल्डिंग फिरतात, नंतर कुठे दिसत नाही 2 तास, अशा प्रकारे त्यांचा प्रचार आपला चालू आहे। प्रिया सरवणकरांनी संदीप देशपांडेंवरही निशाणा साधला। 2019 मध्ये माहीममधून संदीप देशपांडे सदा सरवणकरांच्या विरोधात उभे होते। मात्र आता देशपांडे वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात लढतायत, तर माहीममधून अमित ठाकरे मैदानात आहेत। त्यावरून पांडेजी म्हणत लात मारून वरळीत पाठवल्याचं प्रिया सरवणकर म्हणाल्या। हा तो पळकुट्या, हा व्हिडिओ बघितलाय ना त्याचा, ज्याला जो कॉर्पोरेशनला नाही जिंकला, विधानसभेला सुद्धा तो उभा होता, आता वरळीला गेला, त्याला लात घालून त्यांच्याच नेत्यांनी वरळीला झाडलं, तो आज आम्हाला बोलतोय पांडेजी। अरे विचार तरी कर ना, तू नगरसेवक म्हणून जिंकून आलास ना, तू आमदार म्हणून गेला विधानसभेत जिंकून आलास। या महिलाच आणि या माझ्या भगिनी या मनसेची चिठ्ठी वाजवणार की नाही? आतापर्यंत एवढी टोकाची टीका मनसे किंवा अमित ठाकरेंवर सदा सरवणकर किंवा त्यांच्या मुला-मुलींकडून झालेली नव्हती। पण आता प्रचार शेवटच्या टप्प्यात आल्यानं उघडपणे हल्लाबोल सुरू झालाय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।